त्यानंतर आहे आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक्स। या लोकसंख्या अभ्यासाचा इकॉनॉमिक्स म्हणजे आर्थिक संघटनावर घटकांवर कशा प्रकारे परिणाम होतो त्या संदर्भात आहे। वाढती लोकसंख्या व देशातील आर्थिक विकास यांचे प्रमाण महत्त्वाचे असते हे लोकसंख्येच्या अध्ययनाचे स्पष्ट होते। बरोबर आहे। तर वाढती लोकसंख्या व देशातील आर्थिक विकास यांचे प्रमाण फार महत्त्वाचे असते हे लोकसंख्येच्या अध्ययनाने स्पष्ट होते। देशातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण खूप असेल तर ती एक समस्या असते। म्हणजे देशातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण जर अति असेल, जसं लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी असलं ती एक समस्या आहे आणि लोकसंख्या वाढीचे प्रमाण हे जास्त असेल तीही सुद्धा एक समस्या आहे। आपण मागेच पाहिलं की लोकसंख्या अतिवाढीमुळे तेथील सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि सांस्कृतिक परिस्थिती संपूर्णतः ढासळलेली आपल्याला पाहावयास मिळते। तर हे झालं आर्थिक। मग यावर काही नियोजन म्हणजे काही जे लोकसंख्या शास्त्रज्ञ आहेत अशा परिस्थितीवर काही म्हणजे आळा घालण्यासाठी काही ते त्यांनी नियोजन आखल्याचे आपल्याला पाहावयास मिळते। भारतामध्ये नियोजन आयोग आहे। हा नियोजन आयोग साधारणतः लोकसंख्याच नाही तर सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, त्यानंतर संपूर्ण जो म्हणजे भारताचा जो स्ट्रक्चर आहे हा कशा प्रकारे आपल्याला म्हणजे याच्यामध्ये प्रगती करता येईल यासाठी पंचवार्षिक योजना लागू केलेली आहे आणि ती पंचवार्षिक योजना दर 5 वर्षांनी असते आणि याच्यामध्ये साधारणतः म्हणजे एखाद्या देशामध्ये काय कशाची कमतरता आहे, त्यानंतर म्हणजे देशाच्या विकासासाठी कशा प्रकारे आपल्याला पावले उचलावी लागतील ह्या सर्वांचा त्यामध्ये अभ्यास केल्याचे आपल्याला पाहावयास मिळते। आणि या पंचवार्षिक योजनेद्वारे तेथील जे समस्या आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते फुलफिल करण्याचा प्रयत्न तेथील म्हणजे सरकार करीत असते। म्हणजे एखाद्या म्हणजे चांगल्या देशाच्या विकासासाठी नियोजन किती महत्त्वपूर्ण आहे या संदर्भामध्ये नियोजन आयोग काम करत असते। मग आहे सामाजिक। समाजाच्या दृष्टीने आवश्यक व उपयुक्त गोष्ट करताना लोकसंख्येची माहिती जरुरी असते। म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून जे काही आपल्याला गोष्टी कोणत्याही जे धोरण जे राबवायचे आहे ते धोरण राबवत असताना लोकसंख्येची आपल्याला इत्थंभूत माहिती म्हणजे डिटेल्स माहिती आपल्याला असणं फार गरजेचं असते। उदाहरणार्थ घरे, विद्युत व पाणी पुरवठा, रस्ते, शाळा, दवाखाने, शहरे, उद्याने, करमणुकीच्या सोयी, माल खरेदी केंद्रे इत्यादी या सर्वांचा म्हणजे लोकसंख्या ज्या प्रमाणात असते त्या प्रमाणात आपल्याला बाजारपेठ निर्माण करता येईल, त्या प्रमाणात शाळा महाविद्यालय निर्माण करता येईल। म्हणजे एकंदरीत काय तर लोकसंख्या माहिती कोणत्याही समाजाची लोकसंख्या ही माहिती असणे गरजेचं असते। जर शाळा आपल्याला एखाद्या प्रदेशात एखाद्या शहरामध्ये शाळा जर काढायची असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे, आपल्याकडे किती विद्यार्थी येऊ शकतात त्यानुसार पूर्ण नियोजन करून आपल्याला ते कार्य पार पाडावं लागतं। बरोबर आहे। म्हणून सामाजिक महत्त्व सुद्धा या लोकसंख्या भूगोलाचं फार जास्त आहे। आपण आज इथे थांबू। थँक्यू।